Hello students, today we are going to discuss history of novel. Now let's see introduction of novel. The 18th century has gifted two entirely new forms to English literature. First, the parodical essay and second, novel. 18व्या शतकाने इंग्रजी साहित्याला दिलेल्या दोन महत्त्वाच्या देणग्या म्हणजेच फर्स्ट द पेरिडिकल एसे. पेरिडिकल एसे म्हणजे नियतकालिका निबंध अँड सेकंड नॉव्हेल. नॉव्हेल म्हणजेच कादंबरी. 18th century न्यू लिटरेचर वॉज कॅरेक्टराइज्ड बाय द स्पिरिट ऑफ रिअलिझम. 18वं शतक हे इंग्रजी साहित्यामध्ये वास्तववादामुळे जास्त ओळखलं जातं. इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन गेव राईज टू मिडल क्लास. इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स म्हणजे उद्योगधंदा, व्यापार आणि दळणवळणातील वाढ. अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणजे औद्योगिक क्रांती. गेव राईज टू मिडल क्लास. याच्यामुळे औद्योगिक क्रांतीमुळे किंवा व्यापार उद्योगधंदे यांच्यामधील वाढ यामुळे एक नवीन मिडल क्लास वर्ग म्हणजेच मध्यमवर्गीय वर्ग उदयास आला. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल डिपिक्टेड इन द नॉवेल्स अपील्ड टू द न्यूली एज्युकेटेड क्लास. आणि या इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमुळे जो नवीन उदयास आलेला जो मिडल क्लास होता, जो एज्युकेटेड होता, सुशिक्षित होता, तो वर्ग जो आहे तो रिअलिस्टिक पिक्चर म्हणजे कादंबरीमध्ये रेखाटलेलं जे वास्तववादी चित्रण होतं किंवा प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल सर्वसामान्य लोकांच्या ज्या समस्या कादंबरीमध्ये डिपिक्ट म्हणजेच दर्शवल्या गेल्या होत्या त्याकडे जास्त आकर्षित होऊ लागला. नॉवेल्स ऑफ दिस एज एनकम्पास द सोशल, पॉलिटिकल अँड कल्चरल हॅपनिंग्स अँड सायंटिफिक प्रोग्रेस. एनकम्पास म्हणजे वेढून घेणे. तर या काळातील म्हणजे 18व्या शतकातील जी नॉवेल होतं, कादंबरी होती, त्याने सर्वच क्षेत्रांना वेढून घेतलं होतं. ती म्हणजे सोशल, सामाजिक, पॉलिटिकल म्हणजे राजकीय अँड कल्चरल हॅपनिंग्स आणि सांस्कृतिक घडामोडी अँड सायंटिफिक प्रोग्रेस. आणि ही जी सायंटिफिक म्हणजेच वैज्ञानिक प्रगती होती या सर्वच विषयांना हात घातला होता. या सर्वच विषयांचं लिखाण जे आहे ते नॉवेलमध्ये लिहिलं गेलं होतं. नाव लेट्स सी नॉवेलिस्ट इन 18th century. Four major novelists are Samuel Richardson, Henry Fielding, Lawrence Sterne and Tobias Smollett. These are called four wheels of English novel. इंग्रजी साहित्यामध्ये जे चार नॉवेलिस्ट होते की ज्यांनी नॉव्हेलला म्हणजेच कादंबरीला चालना दिली ते नॉवेलिस्ट आहेत सॅम्युअल रिचर्डसन, हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टर्न आणि टोबियस स्मॉलेट. यांनाच हे जे व्हेकल आहे म्हणजे नॉव्हेल नावाचं जे व्हेकल आहे त्यात चालवणारे चार चाक म्हणजे हे चार लेखक आहेत. चार्ल्स डिकन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथनिएल हॉथॉर्न, हॉरेस वॉल्पोल, थॉमस हार्डी, विकी कॉलिन्स अँड H.G. Wells were stalwart novelists who enriched the tradition. स्टॉलवर्ट म्हणजे मजबूत असा अर्थ होतो किंवा विश्वासपात्र. इतर विश्वासपात्र जे लेखक आहेत इंग्रजी साहित्यामध्ये नॉवेलिस्ट त्यांची नावं आहेत चार्ल्स डिकन्स, वॉल्टर स्कॉट, नॅथनिएल हॉथॉर्न, हॉरेस वॉल्पोल, थॉमस हार्डी, विकी कॉलिन्स अँड H.G. Wells. Modern topics and innovative styles and techniques were used by the novelists like E.M. Forster, James Joyce, Joseph Conrad, Henry James, George Orwell, Graham Greene, D.H. Lawrence and William Golding. मॉडर्न टॉपिक्स म्हणजे आधुनिक विषय अँड इनोव्हेटिव्ह स्टाईल्स म्हणजेच नाविन्यपूर्ण शैली अँड टेक्निक्स. नवीन नाविन्यपूर्ण शैली, नवीन आधुनिक विषय किंवा तंत्रज्ञान यांना या गोष्टींचा समावेश करून या गोष्टींचा वापर करून पुढील लेखकांनी आपलं नॉवेलिस्ट जे आहे ते लिहिलेले आहेत. देर आर इमिग्रंट्स ऑथर्स लाईक सलमान रश्दी अँड V.S. नायपॉल. इतरही दुसरे मायग्रंट्स म्हणजे स्थलांतर केलेले लेखक जे आहेत त्यांचा सलमान रश्दी आणि V.S. नायपॉल यांचा त्यात समावेश होतो. नाव लेट्स सी वुमन नॉवेलिस्ट. कंट्रीब्युशन ऑफ वुमन नॉवेलिस्ट कॅन नॉट बी निग्लेक्टेड. कादंबरी लिखाणामध्ये वुमन नॉव्हेलिस्ट म्हणजे स्त्री लेखिका जे आहेत त्यांना निग्लेक्ट करून म्हणजेच दुर्लक्षित करून चालणार नाही. तर कोणकोणत्या आहेत या वुमन नॉव्हेलिस्ट? लेट्स सी सम नोटेबल इंग्लिश नॉव्हेलिस्ट आर मेरी शेली. हर नोटेबल नॉव्हेल इज फ्रँकेनस्टाईन. ॲन रेडक्लिफ who wrote gothic novels. Jane Austen who wrote realistic novels. Bronte sisters created their own identity as a novelist. Mary Ann Evans
and George Eliot wrote psychological novels. Virginia Woolf is the pioneer of the stream of consciousness technique in English novel. Agatha Christie, Margaret Atwood, Toni Morrison, Alice Walker have elevated the tradition further to prosperity. आणि म्हणून अशा प्रकारे या स्त्री लेखिकांनी या नॉवेल परंपरेला म्हणजेच कादंबरी या परंपरेला आणखी उन्नती करून समृद्धीला आणलेलं दिसतं आहे. नाव लेट्स सी इंडियन सिनॅरिओ. सिनॅरिओ म्हणजे परिस्थिती. आता भारतातील नॉव्हेलची परिस्थिती कशी होती ते आपण पाहूया. राजमोहन's Wife by बंकिमचंद्र चट्टोपाध्याय वॉज द फर्स्ट नॉव्हेल इन इंग्लिश रिटन बाय अन इंडियन. पहिल्या भारतीय लेखकाने लिहिलेली पहिली कादंबरी म्हणजे राजमोहन's Wife आणि त्या लेखकाचं नाव आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. मुल्कराज आनंद, आर के नारायण अँड राजाराव वेर मेजर ट्रायो हू प्रिव्हेल्ड इन द पिरियड आफ्टर दॅट. आणि त्याच्यानंतरच्या काळात मुल्कराज आनंद, आर के नारायण आणि राजाराव यांनी ही परंपरा जी आहे ती पुढे नेऊन ठेवली आहे आणि त्यावर विजय मिळवला आहे. म्हणजे चांगल्या प्रकारच्या उत्तमामध्ये उत्तम कादंबरी जी आहे ती या लेखकांनी लिहिलेली आहे. आणि या तिघही लेखकांना ट्रायो असं म्हटलं आहे किंवा ट्रिनिटी असं म्हणजेच त्रिकूट असं नाव यांना दिलेलं आहे. मुल्कराज आनंद, आर के नारायण आणि राजाराव यांना. नॉव्हेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी अँड मनोहर मालगावकर changed the current of Indian English novel through their work. Some other Indian novelists who gave new dimension to English novel are Salman Rushdie, Arvind Adiga, Arundhati Roy, Kiran Desai and Kiran Nagarkar. Now let's see novella. What is the meaning of novella? A novella is the word originated from Italian word novella which means new. नॉव्हेलाचा अर्थ होतो न्यू म्हणजेच काहीतरी नवीन. हा इटालियन मूळ शब्द आहे आणि त्याच्यावरून नॉव्हेला आणि नॉव्हेलाचा अर्थ होतो न्यू. इट इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉव्हेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. याचं स्वरूप कसं आहे नॉव्हेलाचं तर इट इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉव्हेल म्हणजे पूर्ण कादंबरी जी आहे मोठी कादंबरी असते पुस्तक स्वरूपातील त्याच्यापेक्षा शॉर्टर म्हणजे लहान अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज आणि लघुकथा ज्या आहेत त्यांच्यापेक्षा थोडी मोठी त्यालाच नॉव्हेला असं म्हणतात. नॉव्हेला इज अ शॉर्ट स्ट्रक्चर्ड येट शॉर्ट नॅरेटिव्ह ऑफन सटायरिक ऑर रिअलिस्टिक इन टोन. शॉर्ट स्ट्रक्चर म्हणजे लहान रचना, येट शॉर्ट नॅरेटिव्ह म्हणजे गोष्ट किंवा कथा, लहान कथा, लघुकथा, ऑफन सटायरिक ऑर रिअलिस्टिक. आणि ऑफन सटायरिक म्हणजे सहसाही उपहासात्मक असते और रिअलिस्टिक किंवा वास्तववादी सुद्धा असू शकते. इट युजली फोकसेस ऑन वन इन्सिडेंट और इश्यू विथ वन और टू मेन कॅरेक्टर्स अँड टेक्स प्लेस ॲट अ सिंगल ट्रेडिशन. आणि ही कथा जी आहे लहान लघुकथा जी आहे दॅट हॅज ओनली वन इन्सिडेंट फक्त एकच घटना यामध्ये दिलेली असते. और इश्यू मीन्स प्रॉब्लेम किंवा एकच समस्या एकच प्रॉब्लेम यामध्ये असतो. अँड वन ऑर टू मेन कॅरेक्टर्स यामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त जे कॅरेक्टर्स म्हणजेच व्यक्तिरेखा या साकारलेल्या असतात. नाव लेट्स से एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल और नॉव्हेला. देर आर 6 एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल. ऑल आर रिलेटेड टू वन अनादर इन द वर्क बाय अन ऑथर. दीज आर कोणकोणते आहेत आता हे एलिमेंट्स म्हणजे घटक. कादंबरीचे घटक बघूया. फर्स्ट थीम. व्हॉट इज थीम? थीम इज अ सेंट्रल आयडिया ऑफ द नॉव्हेल. सेंट्रल आयडिया म्हणजे मध्यवर्ती कल्पना. सेकंड प्लॉट. अ कोर्स ऑफ इव्हेंट दॅट मेक अप अ थीम. त्यांच्याशी कॅरेक्टर म्हणजे पात्र हे रिलेटेड असतात, संबंधित असतात. Setting. What is setting? Setting is a background in which story takes place. ज्या ठिकाणी घटना घडते किंवा स्टोरी गोष्ट किंवा कथा जी आहे ती पुढे सरकत जाते त्याची पार्श्वभूमी तिलाच सेटिंग असं म्हणतात. कॉन्फ्लिक्ट म्हणजेच संघर्ष. द स्ट्रगल बिटवीन ऑपोजिट फोर्सेस. दोन व्यक्तींमधला दोन गोष्टींमधला जो संघर्ष असतो त्यालाच कॉन्फ्लिक्ट असं म्हणतात. नेक्स्ट
लँग्वेज और स्टाईल. द लँग्वेज अँड स्टाईल यूज्ड बाय ऑथर क्रिएट्स इम्पॅक्ट ऑन रीडर. ज्या पद्धतीची स्टाईल म्हणजेच शैली किंवा लँग्वेज भाषा वापरली आहे त्याच्यावरून लेखकाने आपल्यावर म्हणजेच वाचकांवर कसा प्रभाव पडतो त्या कादंबरीचा ते ठरत असतं. नाव लेट्स सी टाइप्स ऑफ नॉव्हेल म्हणजेच कादंबरीचे प्रकार. फर्स्ट टाइप ऑफ नॉव्हेल इज रिअलिस्टिक नॉव्हेल. इट इज द फिक्शन दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम. रिअलिस्टिक म्हणजेच वास्तववादी, जे खरेखुरेपणाचा अनुभव देतं, इफेक्ट देतं, त्यालाच रिअलिस्टिक नॉव्हेल असं म्हणायचं. ट्रू पीपल म्हणजे खरेखुरे लोक, देअर एक्सपिरियन्सेस त्यांचे अनुभव, अँड ट्रू इन्सिडेंट्स आर डिपिक्टेड इन रिअलिस्टिक नॉव्हेल्स. म्हणजेच खरेखुरे जे इन्सिडेंट्स आहेत, घटना आहेत, त्या सर्व या रिअलिस्टिक नॉव्हेलमध्ये डिपिक्ट म्हणजे चित्रित केलेल्या असतात, मांडलेल्या असतात. कॉम्प्लेक्स कॅरेक्टर्स अँड देअर मिक्स्ड मोटिव्स आर रूटेड इन सोशल क्लास. Second one, picarous novel. This type of novel narrates the adventures of the protagonist. Adventure म्हणजेच धाडस, protagonist म्हणजे hero, who is an eccentric or a disreputed person. Eccentric म्हणजेच विक्षिप्त किंवा विचित्र, or a disreputed person. Disreputed म्हणजे निंद्य किंवा असभ्य. इन ॲन एपिसोडिक फॉर्म. आणि हे एपिसोडिक फॉर्ममध्ये हे नॉवेल लिहिलेलं असतं, त्यालाच पिकारस नॉवेल असं म्हणतात. थर्ड टाईप इज एपिस्टोलरी नॉवेल. एपिस्टोलरी नॉवेल इज दॅट इन विच द रायटर प्रेझेंट्स द नॅरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑफ कॉरेस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. कॉरेस्पॉन्डन्स म्हणजेच पत्रव्यवहार आणि डॉक्युमेंट्स म्हणजे दस्तावेज किंवा कागदपत्र. म्हणजे पत्रांच्या माध्यमातून किंवा दस्तावेजच्या माध्यमातून जी स्टोरी पुढे सरकत जाते तिलाच आपण एपिस्टोलरी नॉवेल असं म्हणायचं. ऑल्दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस फॉर एपिस्टोलरी नॉवेल. डायरी एंट्रीज म्हणजे डायरीमधील नोंदी आर ऑल्सो अ पॉप्युलर फॉर्म ऑफ दिस नॉवेल. नेक्स्ट, गोथिक नॉवेल्स. गोथिक म्हणजेच गोथिकचा अर्थ होतो रहस्य. Now, what is Gothic novel? Let's see. The novels that include terror, mystery, horror, thriller, supernatural, doom, death or decay, or haunted buildings are called Gothic novels. Gothic novels हे असे नॉवेल्स आहेत की ज्यामध्ये भीती आहे, रहस्य आहे, भय आहे, रोमांच आहे, सुपरनॅचरल म्हणजे अद्भुतता आहे, डूम म्हणजे मृत्यू किंवा दुर्दैव, डेथ म्हणजे अंत, अँड डेके म्हणजे ऱ्हास आहे. त्याचप्रमाणे इट हॅज हॉन्टेड बिल्डिंग्स म्हणजेच भूताने झपाटलेल्या इमारती आहेत. अशा प्रकारच्या नॉवेल्सला गोथिक नॉवेल्स असं म्हणायचं. ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्स. धिस टाईप ऑफ नॉवेल इज बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. ऑटोबायोग्राफी म्हणजेच आत्मचरित्रपर लिखाणाला ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्स असं म्हणतात. आणि हे कशावर आधारित असतात? इट इज बेस्ड ऑन द लाईफ ऑफ ऑथर. लेखकाच्या जीवनावर ह्या ऑटोबायोग्राफीज ज्या आहेत त्या आधारित असतात. ॲलेगोरिकल नॉवेल्स. ॲलेगोरिकल म्हणजे रूपकात्मक. अँड ॲलेगरी इज अ स्टोरी दॅट बियर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. म्हणजे एकापेक्षा जास्त मिनिंग्स म्हणजे अर्थ जे आहेत ते या ॲलेगरिकल नॉव्हेलमध्ये असतात. द सरफेस मिनिंग ऑफ सच नॉवेल इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ इट. सिम्बॉलिक मिनिंग म्हणजेच रूपकात्मक अर्थ आणि सिम्बॉलिक म्हणजे प्रतिकात्मक अर्थ. प्रतिकात्मक अर्थापेक्षा हा रूपकात्मक अर्थ जो आहे तो या ठिकाणी आपल्याला जास्त प्रभावी वाटतो. म्हणजे सरफेस मिनिंग वेगळं तर त्याचं हिडन मिनिंग जे आहे तो वेगळा. सिम्बॉलिक मिनिंग मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टोरिकल ऑर फिलॉसॉफिकल. आणि हा जो रूपकात्मक अर्थ आहे तो राजकीय असू शकतो, धार्मिक असू शकतो, ऐतिहासिक असू शकतो किंवा तत्त्वज्ञान विषयक असू शकतो. नेक्स्ट टाईप ऑफ नॉवेल इज सायकोलॉजिकल नॉवेल. इट इज अ वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट. इंटरनल म्हणजे आतील म्हणजेच मनातील, त्याला सायकोलॉजिकल मानसशास्त्रीय
नॉवेल असं म्हणतात, की जे लेखकाच्या आतील म्हणजेच मनातील परिस्थितीचं वर्णन करतं. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. इट मीन्स अ फ्लो ऑफ थॉट. फ्लो म्हणजे ओघ, विचारांचा ओघ, यालाच स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस असं म्हणतात. इन्सिडेंट्स इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्सेस. ऑकर म्हणजे लेखकाच्या मनामध्ये जसे इन्सिडेंट्स येत असतात त्या पद्धतीने हे नॉव्हेल जे आहे ते पुढे पुढे सरकत असतं. द नॉव्हेलिस्ट नॅरेट देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ कॅरेक्टर्स. अँड लास्ट वन इज बिल्डंगस्ट्रोमन नॉव्हेल. द वर्ड मीन्स ग्रोथ. बिल्डंगस्ट्रोमनचा अर्थ होतो ग्रोथ. ग्रोथ म्हणजेच वाढ होणे. मग ही वाढ कशी असते? द फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न्ड विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट माइंड. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे हिरो, जो मुख्य नायक आहे त्याच्या मनातील वाढ ही असू शकते. स्पिरिट. स्पिरिटचा अर्थ होतो आत्मा. अँड कॅरेक्टर्स किंवा पात्र. फ्रॉम देअर चाइल्डहूड टू ॲडल्टहूड म्हणजे लहानपणापासून चाइल्डहूडपासून ते ॲडल्टहूड म्हणजे वृद्धापकाळापर्यंत जी मनातील वाढ होत असते, मनाची, आत्म्याची, त्या कॅरेक्टर्सची म्हणजे पात्रांची, त्यालाच आपण बिल्डंगस्ट्रोमन नॉवेल्स असं म्हणतात. अशा प्रकारे आपण आज नॉव्हेल म्हणजे काय आणि नॉव्हेलचं इंट्रोडक्शनपासून ते नॉव्हेल्सच्या प्रकारपर्यंत आपण माहिती घेतली. थँक्यू.